कोणती वस्तू घ्या फक्त 10 रुपये. 10 रुपये फक्त 10 रुपये. भेळ घ्या, पाणीपुरी घ्या, काही घ्या, 10 रुपये. तर आता काही घ्या 10 रुपये ही ऑफर कुठं चालू माहिती का? आमच्या कॉलेजमध्ये आहे फूड फेस्टिवल. तिथंच आज 10 रुपयाच्या टोकन मध्ये भेटत होते वडापाव, ओली बेळ आणि बरंच काय काय. आतमध्ये गेल्या गेल्या लगेच पोरांनी खायवर तडाखा उठवलाय. आता आम्ही इकडे एक मंचुरियनची प्लेट आणली, तिच्यात 4च पीस, म्हणजे आम्हाला एक पीस डायरेक्ट 2.5 रुपयाला पाडलाय भाऊ. आयला मी याला पाणीपुरीचं तिकीट दिलं, म्हटलं अरे पाणीपुरीची प्लेट घेऊन या. मी असतावर याने तर मी पाणीपुरी सपाट केली भाऊ. आता मी पाणीपुरी तर खाली, पण याच्यातलं पाणी गोड नव्हतं आणि चिकाट नव्हतं, ते नुसती शेवची चव लागली होती एवढी. आता मी अख्खं एक तिकीट गेलो होतं, ते पण ओली बेळीचं, आणि ओली बेळ सोडता सगळं खाल्लंय भाऊ. आता कोणता प्रकार आहे काय खायचा भाऊ? डायरेक्ट 4 प्लेटी सोबतच खाऊ राहिल्या. सगळा फूड फेस्टिवल हिंडून आल्याच्या नंतर इकडे आखे वडापाव प्रेमीच दिसू राहिले भाऊ आपल्याला. वडापाव झाला, इकडे लगेच पाणीपुरी. मला वाटतंय आज इकडे सगळ्यात जास्त पाणीपुरीच्याच प्लेट विकल्या गेल्या असतील भाऊ. आता तुम्हाला एवढ्या सगळ्या पदार्थांपैकी कोणता पदार्थ सगळ्यात आवडीचा आहे तेवढं सांगा आपल्याला कमेंट करून नक्की. आज नुसत्या पाणीपुऱ्यात खाल्ल्या बघ, जर उद्या जाऊन कसा बसला ना मग बेकार कार्यक्रम होणार आहे. आता हा इकडे डायरेक्ट सरांसोबत पाणीपुरी खात होता काय नको. नाही आज काय नाही बरं का, सरांसोबत नव्हता पाणीपुरी खात, ते जरा कालच्या मॅचचं डिस्कशन करीत होता. त्याला म्हटलं जाऊ दे चल, सरांना नाही पाणीपुरी खाली म्हणून काय झालं, नाराज होतो काय? मी कशाला आहे तिथं पाणीपुरी खातच होतो, तेवढं तिकडून मागून आवाज आला, ये ओली बेळ खायला. म्हटलं चायला तू तर सकाळी वडापाव विकायची बात करीत होता ना. आपल्यासारखे एका टोकानं पोटभर खाणारे कार्यकर्ते बघायचे का? चला दाखवतो. अरे बाबा एक पण तिकीट नाही घेतलं तरी सगळे डिश खाल्ल्या. तिकडे इन्स्टिट्यूटची क्रिकेटची फायनल मारल्यानंतर इकडे डायरेक्ट स्टॉल वरती येऊन बसले आपलेवाले क्रिकेट मेंबर. फूड फेस्टिवल मध्ये पोट नाही भरले काय ना पोरांची, इकडे डायरेक्ट कॅन्टीन मध्ये बसले येऊन आता.